नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। समाज आहे, गुर्जर समाज आहे, प्रजापती समाज आहे, राजपूत समाज आहे, राजपुरोहित समाज आहे, सेन समाज आहे, अशी 18 जाती इन्व्हॉल्व होऊन हा राजस्थान प्रकल्प झालेला आहे। तर काही काही जे घटक आहे ना ते आर्थिकदृष्ट्या थोडे दुर्बल आहेत, ते वर्कर क्लासमध्ये जास्त आहेत। तो माहित असेल, काही मिठाई बनवणारे आहे, काही कार्पेंटर्स आहेत, काही फरशी काम करणारे आहेत। तर ह्या लोकांना ऍक्च्युली अशा शिबिराची गरज असते। काही खर्चाअभावी किंवा पैशाच्या अभावी ते अवॉइड करतात असे ट्रीटमेंट्स, पण त्यांना त्रास असतो। तर ह्या शिबिराचा ह्या लोकांना जास्त फायदा आहे। आणि आमचे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की फारच असे निडी पेशंट असतील आणि ज्यांना खरंच गरज आहे आणि ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, त्यांना ते कॅन्सर सारखं मोठं ऑपरेशन सुद्धा ते फ्री करून देतील आपल्याला। फ्री मेडिकल कॅम्प आणि फ्री डोनेशन कॅम्प हे आमचं 1 सप्टेंबर 2024 या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजल्यापर्यंत विश्वरूप हॉल ज्योतिनगर इथं आयोजित करण्यात आलेलं आहे, ज्याच्यात आम्हाला ऑलमोस्ट 30 स्पेशालिटीचे डिफरंट डॉक्टर्स यासाठी फ्री सर्व्हिसेस देणार आहेत। तर त्यांना आम्ही सगळं राजस्थानी समाज बांधवांना या माध्यमाद्वारे विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त या कॅम्पला येऊन आणि याचं हे घ्यावं, बेनिफिट घ्यावं। याच्यात टोटल 30 स्पेशालिटीज आहे, राईट फ्रॉम पेडियाट्रिशियन, गायनेकोलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक, नी रिप्लेसमेंट, किडनी ट्रान्सप्लांट, ऑन्कोलॉजिस्ट, ऑन्कोसर्जन, डिफरंट स्पेशालिटीचे सगळे स्पेशालिटीज आम्ही याच्यात इन्व्हॉल्व केलेले आहेत। त्यांनी सगळ्या समाज बांधवांना विनंती करण्यात येते की जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा। त्याच्या व्यतिरिक्त आम्ही इथं या कॅम्पद्वारे आम्ही फ्री एक्सरे देतो आहे, फ्री USG सोनोग्राफी देतो आहे, देन ब्लड चेकअप आम्ही 50% कॉस्टिंगमध्ये देतो आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही या कॅम्पद्वारे फ्री देतो आहे। मोरओव्हर आम्ही प्रत्येक ज्या नीडी पेशंट्सला आम्ही लास्टपर्यंत फॉलोअप करून जे सहायता होऊ शकते ते देण्याचा प्रयत्न या कॅम्पद्वारे आम्ही करणार आहेत। या कॅम्पला आम्हाला मेन जे स्पॉन्सर्स जे भेटलेले आहेत ते मेडिकवर हॉस्पिटल ॲज वेल ॲज कृपामयी हॉस्पिटल, बाबा पेट्रोल पंप। थँक्यू। आपलं नाव? मी निलेश अग्रवाल, मित्तल, संभाजीनगर। नमस्कार, मी दीपाली भराडिया, प्रोजेक्ट चेअरमॅन, राजस्थान BJP राजस्थान प्रकोष्ठ, फ्री मेडिकल चेकअप कॅम्प आणि ब्लड डोनेशन। या प्रोजेक्टमध्ये आम्ही नियर अबाउट 40,000 घरांना कवर करण्याचा प्रयत्न केला आहे, फॅमिलीजला कवर करण्याचा प्रयत्न केला आहे। नियर अबाउट 1.5 ते 2 लाख लोकांना यांची सुविधा होणार आहे, फायदा होणार आहे आणि भरपूर सुविधा इथं उपलब्ध केलेल्या आहेत। तर माझी विनंती सगळ्यांनी म्हणजे राजस्थान समाजांनी स्पेशली इथे येऊन आमचा या योजनेचा पूर्ण लाभ घ्या। कार्यक्रमाची वेळ कशी असणार? वेळ सकाळी 10 ते 5 पर्यंत दिलेले आहे सर। एखाद्या जर पेशंट वगैरे जास्त वाढले तर 1 सप्टेंबर 10 ते 5। ॲड्रेस कुठे आहे? ॲड्रेस विश्वरूप हॉल ज्योतिनगर। आपलं नाव? मी दीपाली भराडिया, राजस्थान प्रकोष्ठ। महिलांसाठी काय? महिलांसाठी सगळेच म्हणजे जे काही महिलांना अगदी गरजेचे असतात, कर्करोगापासून गायनेकोलॉजिस्ट किंवा ऑर्थोपेडिक जे काही त्यांना म्हणजे प्रॉब्लेम असतात सगळे आम्ही तिथे अवेलेबल केलेले आहेत, अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये। ते पण महिला डॉक्टर पण काय? महिला डॉक्टर म्हणजे अगदी म्हणजे 70-80% असे महिला डॉक्टर पण आहेत। म्हणजे कुठल्याही महिलांना असा प्रॉब्लेम येणार नाही की मी माझी प्रॉब्लेम कशी सांगू म्हणून, त्यांच्यासाठी एकदम व्यवस्थित सुविधा आम्ही ठेवलेली आहे तिथे। थँक्यू। आम्ही काही पॅनल तयार केलेला आहे, आम्ही आधी रजिस्ट्रेशन करून मग त्या लोकांचं स्क्रुटिनी करणार आहोत। म्हणजे ज्या लोकांची खूप मेजर हिस्ट्री आहे, डॉक्टरांपर्यंत जाताना आम्हाला काही त्रास होऊ नये किंवा डॉक्टर लोकांना खूप जास्त टाईम लागू नये म्हणून मी आधीच ऑलरेडी त्यांना सगळं अगदी सॉर्ट आउट करून एक हिस्ट्री त्यांच्यासमोर आम्ही ठेवणार आहोत आणि मग नंतर म्हणजे डॉक्टर लोकांना पेशंटला चेक करण्यासाठी खूप सुविधा होईल त्यामुळे। फाईल लावून की आपण आणि सांगून पण ठेवलेलं पेशंट लोकांना की त्यांची जी काही हिस्ट्रीची फाईल वगैरे असेल किंवा जुने रिपोर्ट्स आहेत ते सोबत जर त्यांनी कॅरी केले तर आम्हाला आणखी सोपं होईल त्यासाठी। रजिस्ट्रेशनसाठी काय? रजिस्ट्रेशन आम्ही म्हणजे त्यांचं नाव, वय, हिस्ट्री थोडीशी अगदी शॉर्टमध्ये हिस्ट्री, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आम्ही घेतो। आता इथून आम्ही जे आमचा जो पॅनल आहे त्यांच्याकडे आम्ही ठेवू आणि त्या सगळ्यांना सांगू की तुम्ही त्यांची सगळ्यांची प्रत्येकी फोन लावून हिस्ट्री काढा। रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही ऑनलाईन नंबर वगैरे काही आपण? नाही, आमचे जे प्रोजेक्ट प्रमुख आहेत आम्ही त्या पम्पलेटवर आमच्या इमेजेस सगळ्यांवर ठेवलेले आहेत। आमच्या सगळ्या प्रोजेक्ट प्रमुखपैकी तुम्ही कोणाकडेही रजिस्ट्रेशन करू शकता। थँक्यू। राजस्थान प्रकोष्ठ संघटना आहे ती आमचे माननीय अध्यक्ष श्री संजयजी मंत्री यांच्या प्रोफेशनल
ॲप्रोचमुळे प्रोफेशनल जे काही सिस्टीम आहे लावलेल्या त्याच्याप्रमाणे आम्ही इतके प्रोजेक्ट आम्ही जे घेतले ते सक्सेसफुल केले. हाही प्रोजेक्ट आम्ही 100% तुम्हाला गॅरंटी देतो की सगळ्यांना व्यवस्थित आम्ही सक्सेसफुल करून देऊ. सगळ्या समाज बांधवांना आम्ही कुठेही कमी पडू देणार नाही. सगळे विषय आम्ही त्यांचे सॉल्व करू आणि हा प्रोजेक्ट 100% सक्सेसफुल झाल्यानंतर आपली जशी विषय होता की सगळ्या समाज बांधवांपर्यंत आम्ही पोहोचावं, त्या हिशोबाने आम्ही पूर्ण 100% ह्याच्यात प्रयत्न करणार. विपिन गुजराणी. हे राजस्थान प्रकोष्ठ जे आहे हे थोडक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही दुधात जशी साखर विरघळली जाते आणि दूध सांडत नाही तसे आम्ही आहोत. आम्ही ह्या मातीशी नातं जोडलेलं, आमची नाळ जोडलेली आहे आणि तुमच्यातलंच एक आम्ही आहोत. फक्त हा प्रकोष्ठ जे आहे राजस्थानी प्रकोष्ठ यामार्फत जे काही तळागाळातले आमच्या समाजातले जे लोक आहेत त्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही हे प्रकोष्ठमार्फत काम करतो आहे. जसं तुकोबारायांनी एक आरोग्याबाबतीत सांगितलेलं ते 2 शब्दात मी तुम्हाला सांगतो. इहलोकी हा देहे देव इच्छिते पाहे, तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे, शरीर निधीचे नीत. याचा थोडक्यात मराठीत अर्थ असा होतो, शरीर ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. हा देह देवादिकांनाही देखील मिळणं दुष्प्रभ आहे. म्हणून शरीराचे सामर्थ्य टिकवा, वाढवा, आनंदाने आयुष्य व्यतीत करा. हे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं आणि त्या भावनेतनं आम्ही हा प्रकोष्ठमार्फत हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, पुनरपि विद्या पुनरपि धन पुनरपि मित्र पुनरपि मही पुनरपि भायर्या येते सर्व पुनर्लभ्य न तू शरीरम. या आयुष्यात विद्या, धन, मित्र, जमीन, जोडीदार पुन्हा मिळतील पण शरीर नाही. तर ह्या शरीराच्या आरोग्याच्या जागृतीसाठी आणि समाजातल्या तळागाळातल्या लोकांचं आरोग्य जपण्यासाठी राजस्थान प्रकोष्ठ हे या मार्फत आरोग्य शिबिरामार्फत कार्य करत आहे. सर आपलं नाव? CM शर्मा.